रश्मी ऐसा भला बोध व्हावा. मी जी ही ओवी म्हटली ही ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायातल्या आणि 26व्या श्लोकावरची आहे. मी आपल्याला प्रथमतः या ओवीचा धावता असा भावार्थ सांगतो आणि नंतर ज्ञानोबारायांची ही ओवी म्हणजे काय मोलाची आहे ते आपल्याला स्पष्टीकरण सांगणार आहे. ज्ञानेश्वर महाराज हे सूत्रमय भाषेत बोलणारे म्हणून प्रसिद्ध. त्यांचा ग्रंथ आपण जर बघितला तर आपल्याला असा आढळून येईल की जे नामदेवराने म्हटलेलं आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, पण निदान वाचावी आणि विचार तरी करावे. ज्यांनी वाचलंच नाही, विचारच केला नाही, तेव्हा अनुभवाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. तेव्हा नामदेवरायांचं जे हे वर्णन आहे ही अतिशयोक्ती नव्हे, त्यांच्या या वर्णनामध्ये पुष्कळसा अर्थ आहे. याची आपल्याला थोडीशी कल्पना येण्याकरता म्हणून मी ओवीच आपल्याला सांगणार आहे. तेजाचा तेजो निघाला, तेजी त्यासे लागला, तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. ज्ञानेश्वरी या ग्रंथाकडे आपण जर बघितलं तर आपल्याला या ओळीमध्ये सुद्धा ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आढळून येईल. ते वैशिष्ट्य सुद्धा लक्षात येण्याकरता म्हणून आणि प्रथमतः ओळीचा अर्थ सांगणं आवश्यक आहे. मला माहितीये की याच्यातला एकही शब्द असा कठीण नव्हे की जो आपल्यासारख्या सूज्ञ समाजाला समजणार नाही. तेजाचा तेजो निघाला, पण तेजी त्यासे लागला, तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. रश्मी म्हणजे किरण. त्या किरणासारखा मनुष्याचा बोध म्हणजे मनुष्याची समजूत असावी. कशी तर त्या किरणाचं वर्णन आहे. किरण कसा आहे? तेजाचा तेजोनी निघाला, तेजीच्या असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. तो किरण जो आहे हा किरण तेजाचा आहे. म्हणजे जरी तो तेजापासून निघालेला असला, हा उत्कृष्ट दृष्टांत आहे. दूर आलेला असा दिसत असला का हा सूर्य, म्हणजे मी वरती हात केला याचा अर्थ शब्दाने सांगायचं पलीकडे आहे. जसं गाणारा हा घशातनं काही सूर काढतो आणि मग हात छोटा असा वरती करतो, म्हणजे संपलं आमचं, याच्या पलीकडे नाही. तसा शास्त्रीय परिभाषेत जर बोलायचं तर 93 दशलक्ष मैल आपल्यापासून सूर्य दूर आहे असे ना. पण तेजोने निघाला तो सूर्याचा किरण हा तिथून निघाला आणि वाटेमध्ये थंड झाला. जसा इकडून तिकडे काफी नेली तरी सुद्धा गार होती. तुमचं काय आवडतो स्टोवर आता ते कर, पण इथे येतोपर्यंत गार झाली. आता काय स्टोवरची काढलेली कॉफी ही पीक तोपर्यंत गार होते. हा इतका दुरून आला तरी तेजाचा असे भाऊ रे, पण त्याचा आरंभच आहे. तेजाचा तेजोने निघाला आणि जरी दूर आलेला दिसत असला तरी तेजीच्या असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. असा हा जसा सूर्याचा किरण असावा त्याप्रमाणे माणसाचा बोध म्हणजे समजूत असावी असा ज्ञानोबारांचा संदेश. भगवंताचा या जगताला असा संदेश आहे की माणसाची समजूत अशी असावी. अर्थात कशी असावी समजण्याकरता कशी नसावी सुद्धा थोडस सांगावं लागेल. त्याशिवाय हा मार्ग बरा एवढं म्हणून काम भागत नाही. दुसऱ्याला वाटतं हा सांगायचा राहिला असेल कदाचित तिकडून तो जाऊन बघावं, तर हा वाईट आहे, हा चांगला आहे, मार्ग शोधावे असं ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे. त्या दृष्टीने मी आपल्याला आणि कशी समजूत नसावी कशी समजूत असावी हे या प्रसंगाला सांगणार आहे. पण ते सांगण्याच्या पूर्वी सुद्धा मी मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे या ओवीचं नुसतं बाह्य या दृष्टीनं म्हणून अक्षरी सुधेरी उपमा श्लेष कोंडा कोंडी धडा देन प्रतिपदी ग्रंथार्थाची मी सांगत असतो. प्लेटोचं एकानं वर्णन केलंय बरं का. तो असं म्हणतो की जेवढे काही अध्यात्मावर जुने नवे लेखक होऊन गेले त्यांच्यामध्ये प्लेटो सारखा दुसरा कोणी नाही.
Plato alone, of all writers, ancient and modern, has imparted to philosophy the glory of style. तो म्हणतो की प्लेटो हा एकच असा आहे की ज्याने आणि तत्वज्ञानाला आणि भाषेची झालर लावली. मला आपल्याला सांगायचं आहे की या ग्रस्थानं हे जे प्लेटोचं वर्णन केलेलं आहे ते ठीक आहे, प्लेटो मोठाच आहे. प्लेटो इज फिलॉसॉफी, फिलॉसॉफी प्लेटो असा इमर्सन सारखा ग्रस्त लिहितो. तेव्हा प्लेटोच्या तत्वज्ञानासंबंधानं, त्याच्या अधिकारासंबंधानं मला काही एक सांगायचं. मला जे खटकतं ते प्लेटो आलो ना असा त्याचा जो शब्द आहे तो, की या जुन्या नव्या लेखकांमध्ये प्लेटो हा एकच असा होऊन गेला नाही, ज्ञानेश्वर आहे. तुम्हाला ज्ञानेश्वर वाचण्याचं भाग्य नाही म्हणून तुम्ही असं म्हणता. जर तुम्हाला मराठी येत असतं आणि ज्ञानेश्वरी वाचण्याचं भाग्य लाभलं असतं तर प्लेटो हा एकच असा आहे असं म्हटलं नसतं. असा ज्ञानेश्वरीचा विशेष आहे असं मला आपल्याला सांगायचं. साहित्य आणि शांती हे रेखादिशे बोलती जैसी लावण्य गुणकुलवती आणि पतिव्रता. म्हणजे मौल आहे, ज्ञानोबारांचा दृष्टांत आहे. साहित्य आणि शांती हे रेखादिशे बोलती. मी मांडणार, अध्यात्मच मांडणार, पण ते साहित्य म्हणजे अलंकार म्हणून ज्याला म्हणतात शास्त्र, त्या अलंकार शास्त्राची मदत घेऊन अक्षरी सुधेरी उपमा श्वेष कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थाची. नुसतं काव्य नाही, प्रतिपदी ग्रंथार्थाची झाडा देईन. मी सांगत असतो आपल्याला जर ज्ञानेश्वरीतला आणि श्लोकातला संबंध समजला नाही तर निष्कर्ष असा काढावा की आपल्याला समजत नाही. ज्ञानेश्वर चुकले असं म्हणण्याचा धाष्टी करू नये. रॅशनलिस्ट आहे बाबा हल्लीचं युग. तेव्हा असं म्हणणारी माणसं आहे. ज्ञानोबा म्हणतात मी असं करणार, अक्षरी सुधेरी उपमा श्लेष कोंदा कोणी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थाची. प्रत्येक शब्द पदाचा अर्थ मी सांगितलेला आहे असा, आणि मी आपल्याला धाडा द्यायला तयार आहे. मग आपल्याला हे सांगण्याचं कारणच आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला जो द्राष्टांत सांगायचा अथवा जो प्रमेय मांडायचं ते लोकांच्या गळी उतरावं एवढ्याकरता म्हणून उपमा दृष्टांत यांचा उपयोग केलेला आहे. कधी कधी 7-7, 8-8 दृष्टांत दिलेले आहेत एकच प्रमेय मांडण्याच्या करता. आपण बघा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र वार्धो धनुर्धरः तत्र श्रीर्वियो होतिर्जुहा नीतिर्मतिर्मम. ते काय आमच्यासारखे ताजा शेर आणून खाणारे लोक होते. त्यांच्याजवळ प्रतिभा मोठी दांडगी होती, मोठी बुद्धी, असामान्य बुद्धी, असामान्य प्रतिभा असा असल्यामुळं त्यांच्या समोर सर्व जगत हे उभं होतं. शब्दसृष्टी ते ईश्वरती असा त्यांचा मोठा अधिकार. यामुळं एकच प्रमेय मांडण्याकरता अनेक दृष्टांत दिले. हेतू असा हा नाही तो नाही तो कोणता तरी पटावा या हेतून. पण दुसरी एक मौज आहे आता की एका तोवी दृष्टांत आणि द्राष्टांत ही मौज आहे. अनेक दृष्टांत येऊन द्राष्टांत पटवणं हे कठीण होते थोडस, पण एका तोवीत दृष्टांत आणि द्राष्टांत असं सांगणं फार कठीण. ज्ञानेश्वर महाराजांचं हे कौशल्य आपल्याला जर बघायचं असतं उत्कटतेनं, बाकी ठिकाणी नाही असं नव्हे, माझ्या या ओळीमध्ये आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे. उत्कटतेनं जर बघायचं असेल तर निर्माण मोह चित्तसंग दोष अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा हा श्लोक बघा आणि त्याच्यावरची ज्ञानेश्वरी बघा, फार उत्कृष्ट आहे. प्रत्येक ओळी दृष्टांत द्राष्टांत आहे. तसा ही जी माझी ओळी आहे ना प्रवचनाची, या ओळीमध्ये दृष्टांत आणि द्राष्टांत आहे. तेजाचा तेजो निघाला तेजीच्या असे लागला तया रश्मी हा झाला दृष्टांत. बोध व्हावा हा द्राष्टांत. असा बोध मनुष्याचा असावा, अशी मनुष्याची समजूत असावी. कशी? तेजाचा तेजो निघाला तेजीच्या असे लागला म्हणजे काय हे आपल्या लक्षात येण्याच्या करता म्हणून प्रथमतः हा समजुतीचा प्रश्न कुठे आला गीतेमध्ये हे सांगणं आवश्यक आहे. की गीता ही रणांगणावर भगवंतांनी अर्जुनाला सांगितली तेव्हा सामान्य मनुष्याची कल्पना अशी की याच्यामध्ये युद्ध सामग्री, युद्ध साहित्य, युद्ध करण्याची कला कौशल्य वगैरे आपण म्हणतो त्याचा विचार पुष्कळसा असेल अशी सामान्य मनुष्याची कल्पना. तसं मुळीच नाही, तसं मुळीच नव्हे. गीता हा ग्रंथ रणांगणावर सांगितलेला ही गोष्ट खरी आहे. ज्ञानोबाराच्या भाषेत जर बोलायचं तर त्याने समजलंय की हे बाजार भरला होता त्या ठिकाणी आणि मांडलं गेलं. अहो संग्राम हा वाणिया माते नाराचा चियानिया
तू निमांस घे मवडिया जीवितेशी आयुषा समयी कर्कशे. हे जरी खरं असेल तरी स्थानावर काय मी सांगत असतो, स्थानावर थोडं अवलंबून आहे. फार अवलंबून जर उत्तर कशावर असेल तर विचारणाऱ्यावर अवलंबून आहे. एवढंच नव्हे, काय विचारलं याच्यावर अवलंबून आहे. गीता हा भगवंताचा उत्तराचा बहुसा भाग आहे. अर्जुनानं काही प्रश्न केला आणि त्याला जे उत्तर दिलं त्याला गीता असं आपण म्हणतो. तेव्हा नुसते रणांगणावर गीता सांगितली याला काय महत्व आहे. गीता हा ग्रंथ अर्जुनाच्या काही प्रश्नाला उत्तर म्हणून निर्माण झालेला आहे. किंवा प्रश्न काय केला याला म्हणतोय. मी सांगत असतो, अगदी आम्ही पंढरपुरात गेलो. पंढरपुरात गेल्यानंतर लोक असा विचार येत नाहीत, काय देव कृपा करेल मज, कायला देव कृपा करेल मज, कायला जरा राखील. नाही तसं काय झालं पण पावसाळा ठीक आहे ना तुमच्याकडे पीक पाणी, मेहरबानी एवढीच की मला मुलं बाळा विचारित नाही. पंढरपुरात आहेत म्हणून नाही विचार, त्यांना माहिती आहे, बाकीचे विचारतात, ते सोडून द्या सगळे. तेव्हा पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा देवळामध्ये सुद्धा मनुष्यानं जर प्रश्न केला की पीक पाणी कसं आहे तर त्याला काय उत्तर देणार. देवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या मूर्तंच, तो सगळा घ्यायला लागेल की हे कसं पण हे वेगळंच दिसतंय त्यांचं. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं योग्य रीतीनं असं जर असलं तर त्याच्या प्रश्नाचं प्रमेय काय हे बघून त्याला उत्तर द्यावं लागतं. देवळात विचारलं म्हणून काय झालं, तो देवा संबंधानं प्रश्न विचारित नाही देवळात असला तरी. तसं रणांगणावर जरी असलं तरी सुद्धा अर्जुनानं असं विचारलं नाही की द्रोणाचार्यांनी जर आग्नेयास्त्र टाकलं तर मी काय टाकू, पर्जन्यास्त्र टाकू का वायवा टाकू, काय टाकू, असा अर्जुनाचा प्रश्न नाही. अर्जुनानं जो प्रश्न केला तो तसा होता, कार्पण्य दोषोपहत पृच्छामि त्वां धर्म सम्मूढजिता यच्छ्रेयस्य निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्य अंशाधिमान् त्वां प्रपन्नम्. अर्जुनाचा प्रश्नच होता, उचित कायामा वेदभिचरेना धर्मा ते झळकरी पुरुषोत्तमा सांगे वेगी. त्याचं कारण होतं अर्जुन हा रणात काय येईल यश अथवा अपयश या संबंधानं गोंधळून गेलेला नव्हता. त्याला माहिती होतं की आपले गुरुजी वगैरेची गोष्ट खरी आहे पण अस्ताला लागलेली, दुसऱ्या कडेला लागलेले असायचे. तेव्हा आपल्याला यश येईल किंवा नाही या संबंधानं तो साशंक नव्हता. त्याच्या अंतःकरणामध्ये वेगळी शंका उत्पन्न झाली. तेच मनी गदगद झाली, तेने अपैशी कृपा उदली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याच्या अंतःकरणामध्ये ते दृश्य बघून वेगळीच कल्पना निर्माण झाली. त्याला दिसायला पाहिजे होते शत्रू, त्या ठिकाणी त्याला नातेवाईक मित्र. आपल्याला मी सांगत असतो, तुम्हाला हा लांबट भाग सांगायचा नाही म्हणून सांगत असतो मी, जी आठवण रामकुंडावर व्हावी, अस्मत् पितरम पितामहम प्रपितामहम, अशी जी नाशकातल्या रामकुंडावर आठवण व्हावी ती त्याला कुरुक्षेत्रावर माणसं लढायला जमली असताना झाली. उपयोग काय त्याचा. नाशिक क्षेत्र वेगळं, तिथे जमलेलं जे क्षेत्र होतं ते हिमालय जसा पेटला होता, आता थंड होतं असं म्हणतात. तर हा पेटलेला हिमालय तसं कुरुक्षेत्र हे त्यावेळेला पेटलेलं होतं. अशा या पेटलेल्या जागी त्याला जर आठवण कशाची व्हायला पाहिजे होती तर ज्या दायादानी आम्ही श्रीच्या अग्रावर जमीन घ्यायला संतुष्टांना सुद्धा दिली नाही, तिथं दिसले नाही त्याला. देवा देख दे गोत्र गुरु असे, तिथं काका आहे तर मामा रडा, दुसरं काही नाही. हे ज्याला दर्शन आहे त्याला दुसरं काही संभवतच नाही पुढे. इतका हा सांगण्याचं कारण असं, रणांगणावर अर्जुन जरी उभा होता तरी त्याचा प्रश्न जो होता तो वेगळ्या स्वरूपाचा होता. ना रणांगणा संबंधानं ना जयापजया संबंधानं तो होता अगदी फार महत्वाचा, जीवनाशी ज्याचा निकट संबंध आहे त्याचा. आपल्याला कल्पना येत नाही की आपल्या जीवनाचा खराच कशाशी निकटचा संबंध आहे. तो नीतीचा आहे, तो मूल्याच्या संबंधाने आहे. आपण जे करतो जगतो त्यात उत्कृष्ट मूल्य काय. अर्जुनाचा जो प्रश्न होता तो त्याच्या संबंधाने होता. मिळेल पैसे मिळेल. मी सांगत असतो रांना सुद्धा पैसा मिळवतात. ऐका, त्याच्यामध्ये पैसा मिळण्यात मोठेपणा नव्हे, श्रीमंत होण्यात मोठेपणा नव्हे. तो श्रीमंत झाला कसा, तो श्रीमंतीचा उपयोग करतो कसा याच्यावर फार अवलंबून आहे. तसा अर्जुन हा भारतीय संस्कृतीचा पुतळा. तो म्हणतो मिळेल यश हो, पण मला हे पाप करून यश नको आहे. पापमेव आश्रय तस्माम हत्वैताना तथा हिनः. तेव्हा त्याचा जो प्रश्न होता तो धर्माधर्मा संबंधाचा होता. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता
तेव्हा हे जे शास्त्र आहे ना भगवंतांनी सांगितलेलं हे कर्मयोग शास्त्र आहे. नीती धर्मशास्त्र आपण ज्याला म्हणू तसा. पण अर्जुनाचं भाग्य असं की त्याला भगवंताच्या सारखा गुरु भेटला. म्हणून कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोरी सवानी असं झालं. हे जे झालं ना म्हणजे अर्जुनाच्या धार्मिक प्रश्नातून ज्ञानोबा ज्याचं वर्णन करतात कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडी सवानी. म्हणजे ही गीता काय आहे? हे नुसतं कर्मशास्त्र नव्हे, नाही आहे धर्मास्वा कर्मशास्त्र. पण ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादी बघे. तेव्हा त्यामध्ये कांडत्रय निरूपिणी म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान याचा विचार याच्यामध्ये आहे. आपल्या समोर तर जी गीता आहे ती भगवंताचं आणि अर्जुनाचं जे भाषण झालं ते तुम्हाला समजेल अशा रीतीनं तुमच्या आमच्या करता व्यासाने मांडलेलं आहे. पुष्कळ लोक हे ज्यांना माहिती नाही ते विचारतात का अल्लाच्या आरंभी इतकं सांगितलं कसं? बाबा तुला समजत नाही काय सांगितलं म्हणून हा प्रश्न आहे. अर्जुनाने काय पद्यात प्रश्न विचारला काय आणि भगवान श्रीकृष्णाने पद्यात उत्तर दिलं काय शीघ्र कवी होते ते सांगायचे नाही. तुमच्या आमच्या सारखाच प्रश्न उत्तर झाली. व्यासेन ग्रथितां पुराण मुनीना मध्ये महाभारतम. व्यासाने त्यांचा जो संवाद तो मी सांगत असतो शेतात पाणी न्यायचं आहे एकदम नदी आणून सोडली तर वाहून नाही विषय. त्यामुळे शेताची कुवत पाहून आणि कालवे काढावे लागतात. बारीक बारीक आपण जर पाठ बघितले तर आपल्या लक्षात मोठा बाकाचा नहर म्हणतात तसा कालवा आहे कालवा. त्याचे मग छोटे कालवे करावे लागतात. तसं भगवान आणि अर्जुन यांचं भाषण महाराज ते काही ट ठ ड आणि ढ या वर्गातल्या शिष्याला शिकवणारा त्याचं वर्णन करीत नाही गुरुजी तेव्हा वर्णन करीत नाही. तेव्हा अशा दोघांचा संवाद न द्या. मग म्हणे प्रज्ञा कांता उदवरी आधी माझी वक्तृत्वता जे बोला एवढा स्वतः जोडा राहते. सांगणारा हा अनंत परमात्मा, श्रवण करणारा हा त्याचं बोलणं सगळं गिळणारा, अशा तरी त्या दोघांचा संवाद तो सामान्य तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत त्यांना काय समजणार पुरा तो समजावा. कारण आपल्याला ही अर्जुनाला ज्याप्रमाणे आवश्यकता होती त्याप्रमाणे आवश्यकता एवढ्या करता व्यासांचा हा थोर उपकार ज्ञानोबांनी म्हटलंय. व्यासांचा मोठा थोर उपकार की व्यासाने अफाट वारा तो तसा पंखा हे सुद्धा एक आणि साधन आहे यंत्र आहे. यंत्र काय पंखा हे सुद्धा एक यंत्र आहे ज्याने काही मोठा बुद्धिमान त्यांनी वारा हवा तेव्हा घेता येण्याची सोय केली. एवढी अफाट वारा पण आपल्याला कसा हवा तेव्हा घेता येणार तसा भगवंताचा अफाट वर्ण पण तू आम्हाला घरी बसून इजी चेअरवर पडून वाचता यावं असं व्यासाने केलं. पाचवा काले त्याचे 18 सांगण्याचा माझा हेतू असा की अर्जुनाचा प्रश्न हा धर्मासंबंधानं भगवंताने जे उत्तर दिलं ते इतकं व्यापक उत्तर दिलं की कांडत्रयात्मक त्याला स्वरूप प्राप्त झालं. कर्म उपासना आणि ज्ञान मी इतका हा प्रपंच करण्याचं कारणच आहे. माझी जी ओवी आहे ही ज्ञानकांडातली तेजो निघाला आणि तेजीच्या असे लागला त्या रश्मी ऐसा भला बोध व्हावा. हा जो काही बोध आहे हा ज्ञानकांडातला आहे आणि कर्मकांडाची परिसमाप्ती ज्ञानकांडाशिवाय होतच नाही असं आहे. आपण ज्याला कर्म म्हणून म्हणतो त्या कर्माचा जर पुरा विचार करायचा असला तर आणि ज्ञानाविना होत नाही. नीतिशास्त्र हे धर्मशास्त्र हे अपुरं शास्त्र आहे. त्याचा पाया रुंद असावा तो खोल आणि भक्कम असावा. असं जर असलं तर त्या नीतिशास्त्राच्या बुडाशी असणारं जे अध्यात्म ते व्यापक खोल आणि भक्कम असावं लागतं. मग अलीकडचं नीतिशास्त्र आहे ते चूक अशा मानसशास्त्रावर उभारलेलं आहे. जाता जाता दृष्टांत म्हणून सांगायचा आपली परिस्थिती आपण सध्या संक्रमण अवस्थेमध्ये आहोत आणि यामुळं आपल्याला त्याची काही कल्पना यावी म्हणून सांगायचं. अलीकडचे जे आहेत ना त्यात की नवीन शब्द निघालाय भूक. भूक काही तुमच्यासारख्या सगळ्यांना वारकऱ्याला समजेल असा शब्द नव्या म्हणजे भूक लागते ही गोष्ट खरी आहे. माणूस आहे आपल्या सगळ्यांना. आमच्या गुरुजींच्या एका स्नेहाने कळवं तयार केलंय. तुका म्हणे संन्यासी पण मध्यान्नीला तोंड वाची. तेव्हा भूक ही सगळ्यांना लागते पण मी ज्या अर्थानं भूक म्हणतोय ती जरा वेगळ्या अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. आपली इंद्रिय जी आहे त्या इंद्रियांना भूका लागतात आणि ज्या अर्थी इंद्रियांना भूक लागते त्या अर्थी ती शमवणं हे आवश्यक अशी गोष्ट आहे. असं कच्च्या मानसशास्त्राच्या पायावर उभा येऊन सांगायची तसं तुम्हाला सांगायचं. स्वामी विवेकानंदांना एकाने विचारलं काय
अहो मनुष्याचा स्वभाव असा आहे, निसर्गाप्रमाणे वागणं योग्य आहे ना. ते म्हणले अहो निसर्गाविरुद्ध वागण्यातच मनुष्याचं वैशिष्ट्य आहे. गंगा खाली धावते, पंप लावून वरती 7व्या मजल्यावर नेण्यात वैशिष्ट्य आहे. वाहतात तर मासे सुद्धा वाहत जातात, त्याला कशाला माणूस पाहिजे? व्हायला माणूस नको व्हायला, मासे सुद्धा वाहतात. वैशिष्ट्य माणसा जर काही असेल तर ते गंगेचं पाणी पंप लावून वरती नेण्यामध्ये आहे. तसं मनुष्याचं वैशिष्ट्य जर कशात असेल तर जनावराप्रमाणे इंद्रियांची वागण्यात नाही. जनावर वागते त्याला मनुष्य कशाला पाहिजे? पुष्कळ कुत्रीन माकडन घोडीन गाढवं पुष्कळ आहे. इंद्रियाचा निरोध करणं, मनाचा निरोध करणं आणि उच्च भूमिकेवर त्याला घेऊन जाणं हा माणसाचा निसर्ग आहे. माणूस त्याच्या करता आहे असं मला आपल्याला सांगायचं. स्वभाव जो आहे हा कच्चं मानसशास्त्र. मनुष्याचा निसर्ग म्हणजे इंद्रिय नव्हे, मनुष्याचा निसर्ग वेगळा आहे. मनुष्याच्या जीवनाचं जे वर्णन उपनिषदात केलंय ते आपण ऐका. आत्मानं रचनं विधी शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सा रचनं विधी मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहु विषयांस्तेषु गोचरान् आत्मेंद्रिय मनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः. इतकं आहे माणसाच्या जवळ बुद्धी आहे. नाथांच्या भाषेत सांगायचं बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही जेणे ज्ञाने देही विदेह पाही पावती. हे सगळं माणूस म्हणजे का नुसती इंद्रिय कान पाय हात नाक डोळे नाही नाही. माणसामध्ये मन आहे, ते आवडता येईल जिला अशी बुद्धी आहे, त्याच्या पलीकडे आत्मा आहे. सांगायचं आपलं रहस्य असं आहे, नीतीशास्त्र हे काय सांगेल हे ते कोणत्या पायावर उभारलेलं आहे याच्यावर अवलंबून आहे. काय नीतीशास्त्राचा विचार काय होईल हा जर आता सांगितल्याप्रमाणे कच्च्या अशा बदलत्या अशा नुसतं कच्चं नव्हे, मानसशास्त्र बदलणारं शास्त्र आहे म्हणा. मी त्याच्यावर सुद्धा व्याख्यान देऊ शकेल सांगायचं आपल्याला. पण मला काही पुढचा भाग सांगायचा असल्यामुळं मला आपल्याला काही थोडासा दुसरा भाग सांगायचा नाही भाग. नीतीशास्त्राचा पाया काय असणार सांगू काय दृष्ट सांगतो. नीतीशास्त्र हे नुसतं बायोलॉजी ज्याला म्हणतात, प्राणीशास्त्र या विचार उभारलं तर जीवन सगळं आहे माणसाचं ते देव सोडून. म्हणजे बाप आणि लेक यांचा संबंध काय राहील? बायोलॉजिकल रिलेशन. मी इंग्रजी नाही सांगत. मनुष्य आणि त्याचा मुलगा यांचं रिलेशन काय बायोलॉजिकल. एखाद्या मुलाला आपण अरे माझा आई पुढचं मुलं न सांगणं बरं. तुम्हाला मला जन्म दिलाय, माझ्यावर काय उपकार केले, पुढचं टिंब टिंब न सांगणंच चांगलं. बायोलॉजिकल रिलेशनशिप. तेव्हा माणसाची नीती, माणसाचा आचार, माणसाचं कर्तव्य हे कशावरून योग्य रीतीनं ठरेल त्या अध्यात्माच्या पायावर उभा राहिलं. मेटाफिजिक्स इज द बेसिस ऑफ एथिक्स असं स्पिनोझा, ग्रीन वगैरे तिकडचे जे मोठे लोक आहेत या संबंधाने लिहिणारे त्यांनी मोठे उत्कृष्ट लिहिलेलं आहे की नीतीशास्त्राचा पाया काय. बायोलॉजी नव्हे, मानसशास्त्र नव्हे. बायोलॉजी मानसशास्त्र ही पुन्हा सांगतो आपल्याला बदलती शास्त्र आहे. कधी 92 तत्व येतात, कधी 91 येतात, कधी 7 येतात, कधी 5 येतात. आणि घेऊन आपल्याला अजून मानसशास्त्रातल्या लोकांना मनाचं स्वरूपच नाही, मनाची व्याख्या करणं कठीण आहे. आमच्या लोकांनी केले. मनाची व्याख्या करणं कठीण आहे. ते तर आता मूळ सायकॉलॉजी हे शास्त्र निघालं ते सायकी असा ग्रीक शब्द आहे आणि लॉगॉस म्हणजे सायन्स, सायकॉलॉजी म्हणजे सायन्स ऑफ सोल असं मुळातला तो शब्द आहे. त्याची वाढ होता होता असं झालं पूच मागणे तो खसम खाके आई असं होत बोलत त्याचे. मानसशास्त्राचा वाढता वाढता अभ्यास परिणाम असा झाला की आत्माच नाही. तेव्हा हे जे मानसशास्त्र आहे त्याच्यावर उभारलेलं वाङ्मय जर बघायचं असलं तर दिवाळीचे अंक वाहताय. काय वाहताय मी मागचं समजत नाही. काय काय वाहताय सांगत नाही आपल्याला मी. पण हा चुकीचा नीतीशास्त्राचा प्रसार, चुकीचं अर्धवट असलं जे काय आहे. मी त्यातला तज्ञ नव्हे बाबा, आम्ही बेकारी माणसं. पण असं म्हणतात की 1948 सालातलं जे इंग्लंड मधलं मॉडेल मोटरचं ते आमच्याकडे 1961 सालातलं मॉडेल. इतकं अंतर आहे. तसंच आहे तिकडचे जे विचार आहेत त्या लोक कितीतरी पुढे गेली, हा मागे राहिला विचार आहे. त्या लोक सुद्धा असं म्हणू लागलेले आहेत शिक्षणशास्त्रामध्ये धर्म असावा, पूर्वीचं मानसशास्त्र वेगळं. रॉस सारखे लिहिणारे लोक आहेत. मी नाव घेऊन सांगतो आपल्याला, जर आपल्याला सवड असली तर वाचा. रॉस सारखे शिक्षणावर लिहिणारी जी माणसं आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मानसशास्त्र आणि शिक्षण याच्यातनं धर्म काढून टाकू नये. आपल्याला सांगण्याचा माझा हेतू असा आहे की गीता हे धर्मशास्त्र आहे
आणि गीता याचा विषय जर काही असला तर तो असा आहे की उत्कृष्ट अशा अध्यात्मशास्त्रावर ते उभारलेलं आहे. आणि म्हणून आमचे लोक असं म्हणतात, अध्यात्मशास्त्री ये, अंतरंगाचे अधिकार ये, हे लोक वाक्चारी होईल सुखिया. काय कर्माचा पुरा विचार करायचा म्हणजे अनेक गोष्टींचा विचार करावा. कार्यकारण कर्तृत्वे हे तो प्रकृती रुच्यते. आपण गीतेचा 13वा अध्याय सगळा बघा. या 13व्या अध्यायामध्ये आणि भगवंताने मोठं उत्कृष्ट सांगले कर्म म्हणजे काय. कर्मामध्ये अनेक गोष्टी. इच्छा मदाच्या ठावी, अहंकाराशी आधी घडवी. इच्छा आणि अहंकार यांचं आणि ऐक्य झालं म्हणजे मनुष्याच्या मध्ये प्रयोजनाच्या संबंधानं कल्पना निर्माण होते. म्हणून ज्याला आपण कर्माचा विचार म्हणतो त्याच्यामध्ये कर्म करणारा म्हणजे कारण कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह हा जसा विचार करावा लागतो की मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहे, शरीर आहे, कर्माचा विचार करायचा आहे ना, मग इतक्याचा विचार करावा लागतो. आणि इतक्याचा विचार होत असताना त्या मनानं बुद्धीनं जे कर्म आरंभलं ते कशा करता आरंभलं त्या फळाचा विचार करावा लागत असतो. ती मनबुद्धी ज्याच्या जवळ आहे त्या कर्त्याचा विचार करावा लागत असतो. मनबुद्धी साधन आहे तर कर्माचा विचार का म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये कर्ता. जुनी व्याख्या अशी न कर्माची ती बाकी व्याकरणात राहिली. आपल्याला काय आता व्याकरणाचं कारणच नाही. कर्त्यापासून निघते कर्म आपण ज्याला म्हणतो त्याचा उगम कर्त्यात आहे आणि ती दुसऱ्यावर जाऊन जरा जास्त शब्द वापरायचा म्हणजे आढळते. जिथे ती संपते त्याला कर्म म्हणतात, जिथून निघते तो करता आणि मधली जी आहे ती क्रिया. तेव्हा क्रियेचा विचार करायचा म्हणजे कर्त्याच्या विना संपणार नाही, प्रयोजना विना संपणार नाही, त्याला कारणच म्हणतात. तेव्हा कर्माचा जर विचार करायचा असला तर आपल्याला कर्त्याचा विचार करावा लागतो. आणि गीतेमध्ये हे अध्यात्मशास्त्र म्हणजे उत्कृष्ट शास्त्र आहे. गीतेनं कर्माचं स्वरूप सांगत असताना जसं आपली गृह्यसूत्र आहेत तशाच वर्णन केलं नाही. वकील असतात ना, वकील मी नव्हे, दृष्टांतापुरता भाग सांगायचा आपल्याला. तर वकिलाचे जे काही कायद्याची पुस्तकं असतात त्या कायद्याच्या पुस्तकामध्ये एक नियम दिलेला असतो, त्याला अपवाद असतात. चोरी करणं हे पाप आहे, हा दृष्टांत हो. पुढचा भाग सगळा काय, पुढचा हा सगळा दारू पिणं पाप आहे, पण औषधा दारू घेतली तर ते पाप होत नाही, लायसेन्स घेतलं तर मुळीच होत नाही. अशी अपवाद असतात. अपवाद त्याला काय, त्याला अपवाद आहे. त्याच्यामध्ये जो कायदा असतो त्या कायद्याला खाली अपवाद दिलेले असतात. तसं भगवंतानी अर्जुनाला लढ म्हटलं, त्यात अपवाद वगैरे काही नाही. कारण त्या रीतीचा हा नीतीशास्त्राचा ग्रंथच नव्हे. हा जो ग्रंथ आहे हा अगदी वेगळ्या जातीचा आहे. ग्रहणात देऊ नये हे खरा, पण मरत पडलेला असला आणि डॉक्टरने असं सांगितलं असलं की त्याला तासाने पण काहीतरी खायला द्या, तो ग्रहणात जेवणाचं पाप नाही. तेव्हा ग्रहणात कोणी जेवावं, कोणी जेवू नये, केव्हा जेवावं, काय खावं वगैरे वगैरे. तसं या गीतेतल्या 18 अध्यायामध्ये किती आहे, फारच थोडे, फार थोडे. स्वे कर्मण्य विरतः याच्या मागचे काही श्लोक आहेत ते जर सोडून दिले आणि दुसऱ्या अध्यायातला काही भाग सोडून दिला तर आपल्याला असा आढळून येणार नाही. कारण तो गीतेचा मुख्य विषयच नव्हे. अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाच्या ठिकाणी गीता हा जो ग्रंथ आहे तो या कर्माच्याकडे अगदी वेगळ्या दृष्टीने राहणारा. कर्म गीता हा कर्माचा विचार सांगणारा ग्रंथ, पण कर्माच्या फलातनं जीव मुक्त व्हावा म्हणून सांगणार. भगवंतानीच म्हणतात किंकर्म किमकर्मेति कवयो क्षत्रमोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. कशा करता, यज्ञात वा मोक्षसे अशुभात, अशुभात संसारात मोक्षसे. म्हणजे कर्म हा जे तुझ्या मागे लागलेला आहे त्याच्यातून तू ज्याच्या योगानं मुक्त होशील अशा तऱ्हेचं शास्त्र मी तुला सांगणार आहे. म्हणून ब्रॅडले सारखे लिहिणारे लोक आहेत तिकडे, दुसरे काही आणखी मंडळी आहेत की जीवानं कोणत्या भूमिकेवर यावं असं सांगतात. कारण खरा शिक्षक तो, मी सांगत असतो शिक्षकाचं काम काय, परीक्षेच्या मंडापर्यंत पोरांच्या बरोबर जाणं आणि सांगत राहणं. लक्षात ठेवा बरं, हे येणारे परीक्षेत लक्षात ठेवा बरं. वर्षभर काय केलं नाही. शिकवणाऱ्याचं काम एवढंच की त्या विद्यार्थ्याची बौद्धिक तयारी करून देणं.
बाकीचं त्याच्यावर तसा भगवंतानी जो अर्जुनाला हा बोध दिला, भगवंतानी अर्जुनाला जे सांगितलं ते अशा रीतीने सांगितलं की अर्जुनाची तयारी केली. काय अर्जुनाचा हा निमित्त आहे, अर्जुन निमित्ती कृत्य प्राह भगवान असं शंकराचार्याने म्हटलंय. ज्ञानवारायांनी सुद्धा विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्यादे रूपा निला देवे विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा असा हा आणि गीता हा ग्रंथ आहे. यामध्ये कर्माचा विचार आहे, पण तो आता मी सांगितल्याप्रमाणे कर्मात अपवाद कोण काय करावं या दृष्टीने नव्हे, ते कर्माचं फल जे आहे, कर्माचं फल सुख दुःख, त्याच्यापासून निर्माण होणारी प्रवृत्ती आणि जन्म मरण याचा विचार या ग्रंथामध्ये विशेष. आपण जर बघितलं तर आपल्याला असं आढळून येईल की सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व समदुःख सुख स्वस्था समदोष्टात्मकांचन. 18व्या अध्यायामध्ये भगवंताने 3 प्रकारचं सुख सांगितलं, दुःख सांगितलं नाही कारण लोक मागत नाहीत म्हणून. लोकांची प्रवृत्ती कर्माकडे जे होत असते येतं, दुःख येतं, सुखाकरता प्रवृत्ती असाय. दुःखात द्विजते जंतु सुखम सर्वायुरुच्यते मदलागी दुःख भावे ऐसे कोणी भावी नाजे अप्रार्थिता दुःख भावे नेन संभवे स्वतंत्रता. मी हा सगळा जो व्याप केला तो एवढ्या करता केला की गीतेमध्ये कांडत्रय निरूपिणी श्रुतीचे हे कोडेसवाणी असा तिचं स्वरूप का तिला प्राप्त झालं तर मूळ विचार कर्माचा आणि कर्मकांडाचा खरा, पण तो पुरा करण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता एवढ्या करता आहे की जे सुख मनुष्याला हवं म्हणून प्रयत्न करतो, जे दुःख येऊ नये म्हणून प्रयत्न करतो, मृत्यू येऊ नये म्हणून प्रयत्न करतो वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या संबंधानं गीतेनं मोठा उत्कृष्ट विचार केला. आणि गीतेला असं आढळून आलं, गीतेचं तत्वज्ञान जे असं आहे की हे सुख दुःख मानवी आहे. जन्म मृत्यू हा जो कर्ता म्हणून समजला जातो त्याचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे फार विलक्षण क्रांतिकारक आहे. सामान्य मनुष्य याच्या संबंधानं फारसा विचार करत नाही म्हणून बरं आहे. बरं का, जर त्याने विचार केला तर त्याला असा आढळून येईल की ज्याला सुख दुःख म्हणतात हे मानव आहे, त्याच्या स्वरूपात नाही. ज्याला जन्म मृत्यू म्हणतात, जो नको यावा असं म्हणत असतो तो त्याच्या स्वरूपात नाही. जर बाबा स्वरूपात असता तर शास्त्र आणि गुरु उगाळून पाजले असले ते दूर झाला नसता. ज्याचं जे स्वरूप आहे ते बदलेल गजर, ज्याचा जो स्वभाव आहे तो बदलत नाही. सुख दुःख जन्म मृत्यू वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मुळात आपल्या ठिकाणी नाही, ह्या आपण मानलेल्या आहेत. आणि म्हणूनच गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. अर्जुना तुला आता क्षेत्र सांगतो. अरे पण या क्षेत्रा संबंधानं फार भानगडी आहेत, पुष्कळ लोकांचे याच्या संबंधानं वादविवाद आहेत. मी तुला आता सांगतो असं म्हणून काय सांगितलं माहितीये, क्षेत्र बरं का, क्षेत्रज्ञ वेगळा आणि क्षेत्र वेगळं. क्षेत्राचं मी आपल्याला स्वरूप सांगून राहिलेलो आहे. महाभूतान्यहंकारो ऐका पुढं बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रियगोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः. सुख दुःख हे प्रकृतीचा, पुरुषाचा आपला ज्याला आपण म्हणून म्हणतो त्याचा काही एक संबंध नाही. म्हणूनच ते दूर होऊ शकतं. नुसतं दूर होऊ शकतं नव्हे, कायमचं दूर होऊ शकतं. सामान्य शास्त्र आणि अध्यात्मात जर काही फरक असला तर तो आहे. सामान्य काय त्याच्यामध्ये आहे, बायको मेली, होणार जे दुःख त्याच्यातनं उपाय काय, व्यवहार मनुष्य काय सांगेल, पुनश्च हरी येऊ त्याच्यामध्ये पुन्हा लग्न करा. हे अध्यात्म नव्हे, काय हे अध्यात्म नव्हे, हा व्यवहार आहे. अध्यात्म असं सांगेल की बाबा अरे एक बायको केली त्याच्यावरून तुला अनुभव नाही का आला, ती म्हणणारीच आहे आणि दुसऱ्याचं पुन्हा आणखीन शोक कशाला डोक्याला घेतो बाबा, ती काही तुझ्या मागून राहणारी असं आहे का, असं काही नाही. तेव्हा आहे तेवढ्या अनुभवावर सांगणार. तू जरा विचार कर याच्या संबंधानं काही, म्हणजे प्रापंचिक तुम्ही बोलतच नाही, सावत्र काय निर्माण होईल ते मोठंच बनते, ते मी सांगायला अधिकारी नव्हे. पुन्हा लग्न केलं असताना घरामध्ये काय भानगडी निर्माण होतात हे आम्ही काय सांगणार, अनुभव नाही बोलत. याच्याकरता प्रवचन नको. काय हा जो भाग आहे याच्याकरता प्रवचनाचं कारण नाही, कोर्ट दरबार व्यवहार पुष्कळ आहे त्याच्याकरता, हे कारण नाही.
माझा सांगण्याचा हेतू असा आहे, व्यवहार वेगळा आणि अध्यात्मशास्त्र वेगळं. अध्यात्मशास्त्र मुळाशी जातं, तुला दुःख होणारच नाही असा उपाय सांगतो, तुला कायमच सुखी होता येईल असा उपाय सांगतो. मेला मनुष्य, मरायला काही दुसरं लागत नाही की तिथे काही कारण नसताना सुद्धा, एवढंच नव्हे तो राखण्याचा प्रयत्न केला असताना सुद्धा शरीर पडतं. राखत राखत देह पडे पडे म्हणून काय, जातस्यहि ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य तस्माद अपरिहार्येर्थी न त्वं शोचितुमर्हसि. जातस्यहि ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य उपदेते नाशे नाशिले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा, हे चालूच आहे. याच्यात तो सुटायचंय का? जीव दिला म्हणजे मनुष्य कायमचा सुटला असं नाही, हे अडाणी समजते. जीव दिला पुढा आहे तयार, असं आहे. हे चक्र आहे, चक्र. जसं रहाट गाडग असतं, त्या भरत रिकाम होण्याकरता गाडी भरलं की पुन्हा रिकाम होतं भरण्याकरता असं जसं आहे तसा एकाड एक नलगे पुसाबे असं हे चालू आहे. याच्यातनं कायम तो सुटायचंय का? अध्यात्म. अध्यात्माला इंग्रजीमध्ये अल्टिमेट व्हॅल्यूज याचं शास्त्र म्हणतात. फिलॉसॉफी और मेटाफिजिक्स इज द सायन्स ऑफ अल्टिमेट व्हॅल्यूज. म्हणजे आपल्या ज्या अत्यंतिक अशा आणि अशी जी मूल्य आहेत त्या मूल्याचा विचार करणार, कायमचा विचार करणार, शाश्वत स्वरूपाचा त्याचा निश्चय होतो असं हे शास्त्र आहे. गीता आहे असं अध्यात्मशास्त्र. गीतेनं कर्माचा विचार केला, पण कर्माचा विचार करीत असताना मनुष्याची प्रवृत्ती ज्या कर्माकडे ज्या कारणानं होते, मनुष्य कर्माकडे प्रवृत्त होतो सुखा करता, मनुष्य टाळतो दुःखा करता. काय येणार का त्रिंबकला, कोण गर्दी कोण राग कोण थंडी, नाचतात बसा काय हो. म्हणजे त्याला येऊ येणं जाणं वाईट असं वाटत नाही, तो त्रासाला कंटाळतो. काय तो जो कंटाळतो तो त्रासाला कंटाळतो. तेव्हा मनुष्याला दुःख नको, मनुष्याला सुख हवं. गीतेनं कर्माची प्रवृत्ती त्याची राहून त्याच्याकडनं असं कर्म निर्माण होईल की ते त्याला जन्माला कारण होणार नाही. भरजित म्हणतात, भरजित अशी काही त्यांनी गीतेने सोय केली. मोठी मजा आहे गीतेचा. जितका आपण विचार कराल तितका फार मोठा आहे. मी आपल्याला आता सांगत होतो त्याप्रमाणे आत्यंतिक निवृत्ती, मणी मंत्र औषध याच्या योगानं तुम्हा मला होणारं जे दुःख आहे त्याची तात्कालिक तात्पुरती निवृत्ती होते. मी लग्नाचा दृष्टांत दिला होता. ताप आला दूर येईल, औषध घेतलं म्हणजे दूर येईल. आपल्याला असा आणि ज्याला तात्पुरती निवृत्ती म्हणतात ते करण्याचे उपाय आहेत. गीता हा सुख दुःख आपण ज्याला म्हणतो, जन्म मृत्यू म्हणून ज्याला म्हणतात, सर्व दुःखाचा आगर, सकल दुःख धामे हुंजी जती जे मृत्यू जन्मे, ती कायमची नाहीशी व्हावी तेवढ्या करता सांगणारा गीता हा ग्रंथ आहे. आणि म्हणून ज्ञानकांड आहे. ज्ञानाविना कर्मात उत्पन्न होणारे जे हे दोष आहेत ते नाहीसे करण्याचं दुसऱ्याचं सामर्थ्यच नाही. एकच ज्ञान, ते ज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाहून हे सुख दुःख, हे जन्म मृत्यू, जन्म जरा मरण इत्यादी हा जो सर्व भाग आहे हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणा नव्हे, हा मानव आहे. याची जाणीव उत्पन्न होणं हे ते ज्ञान आहे गीतेमध्ये. आणि भगवंतांनी जर काही सांगितलं असेल अर्जुनाला, म्हणून मजा आहे. अर्जुन विचारतो मला धर्म सांगा, मला कर्म सांगा. भगवान सांगू लागले अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषते गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः नत्वे वाहं जातु नासं नत्वन्नेमे जनाधिपा न चैव न भविष्यावः. क्षीर मागे दया वाढी रायते. तो म्हणतोय मला क्षीर आहे, म्हणतो ज्याची राहायचं उत्तम आहे. तसा अर्जुन विचारतो मला हे सांगा, धर्म सांगा. भगवान म्हणतात काय, भगवंतांनी सांगितलेला हा व्यापक स्वरूपाचा असा धर्म आहे. व्यापक स्वरूपाचा असा धर्मच आहे हा. पण सामान्य आपण ज्याला धर्म म्हणतो तर सापेक्ष असणारा धर्म ज्याच्या अतीतच आहे. म्हणून सरतेशेवटचं गीतेचं वाक्य असं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. धर्म संस्थापनार्थ ज्याचा अवतार त्याने सर्व धर्मान परित्यज्य असं सांगावं हे विचित्र आहे. पण मी आपल्याला आतापर्यंत जो विचार सांगत आलो त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आपल्याला कल्पना आहे की कर्मापेक्षा एक वरचा उत्कृष्ट असा धर्म आहे. स्वधर्म ज्याला म्हणतात, स्व ठिकाणी राहणं हा धर्म आहे. काय स्वधर्म याचा अर्थ समर्थाने मोठा उत्कृष्ट केलाय. स्वरूपी राहणे हा स्वधर्म.
ज्याला सुखदुःखातून मुक्त व्हायचं असेल त्याने स्वरूपी राहणे हेही समजणं कठीण आहे. म्हणून मी असं सांगितलं होतं, तेजाचा तेजून निघाला तेजीच्या असे लागला त्या रश्मी ऐसा भला बोध व्हावा. ही समजूत काय आहे हे समजण्याकरता म्हणून गैरसमजूत काय आहे ती सांगितली पाहिजे. मी आपल्याला आतापर्यंत जे सांगत आलो ते थोडक्यात सांगायचा आणि पुढचा भाग सांगायचा की तुम्हा आम्हाला जी सुख दुःख भोगावी लागतात, जन्म मृत्यू भोगावे लागतात, याला कारण आपली गैरसमजूत. वेदांताच्या भाषेत जर बोलायचं तर गैरसमजूत, दुसऱ्याचं आपल्यावर आपण लादून घेतलेलं आहे. असं आहे, पुढीलाचे ओझे आपली या माथा घेजे तरी कान जाते जे धनुर्धरा. तसं जन्म मृत्यू हे सगळे प्रकृतीचे आहेत. ते प्रकृतीचे हो आमचे मग रडा. एक दृष्टांत सांगतो ते जो महाराज मोठा उत्कृष्ट दृष्टांत सांगत असतात. थोडक्यात सांगतो आपल्याला. एक राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये आणि नोकरचा. आता असं आहे की राजवाड्यातले नोकर झाले त्यांना काही दुष्टबुद्धी निर्माण होणार नाही असं भारी. तिथल्या एका नोकराला दुष्टबुद्धी निर्माण झाली की राणीसाहेबांचा जो हार तो चोरावा. तो त्याची तिथे पहारा करण्याची पाळीच होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याने काय केलं की आणले खेळ आणले असे लांब की ज्याच्यावर उभं राहता येईल आणि भोग तर फार मोठं होणार नाही असे खेळ आणले. त्या उंचीवर ती खोली होती. राणीसाहेबांचे हार वगैरे ठेवायची निसताना काढून त्या खोलीला जितके आवश्यक असे काही 4-5 त्यांनी खेळ आणले. त्याने काय केलं, एक खेळा मारायचा त्याच्यावर उभं राहायचं, वरती धरायचा, तो दुसरा खेळा मारायचा, असं 4-5 खेळ मारित तो वरती गेला. आणि खोलीत कुठे हार ठेवीत होता त्याला माहिती होतं. त्यांनी तो हार घेतला, धोत्रात पदरात बांधला आणि खाली उतरला. खालच्या खेळावर पाय द्यायचा, वरचा उपटायचा, खालच्या खेळावर पाय द्यायचा, त्याच्या वरचा उपटायचा. असं करता करता दैवयोगानं असं झालं की खालच्या खेळावर पाय तो पडला. पण काय मुहूर्त पाहून निघाला होता काय कोणा ठोकी, कोणी बघितलं नाही, ऐकलं नाही त्याला. यामुळं त्याचं साधलं. त्याने तो खेळा उपटला, उजाडलं. राणीसाहेब बघू लागलं तर हार कुठे आहे? हार नाही. चाल ठीक आहे, तुमची आमची घरची चोरी आहे ते आपण जर सांगायला गेलो तर चोर कसा आला आणि आम्ही स्वस्त बसलो असतो. तुमच्याकडे आणण्याच्या पूर्वी काही केलं असतं थोडं बहुते, पण ही गोष्ट वेगळी. राणीसाहेबांचा हार गेलेला, सुरू झाले जिकडे तिकडे तपास. त्यात हाही नोकरच तिथला, हाही मिसळला. सगळ्यांनी फिरलं पण काही कोणाच्या लक्षात येईना. पाप तेव्हा तरी वरती येतं तसं शास्त्र आहे. 3 वर्षांनी येऊ, 5 वर्षांनी येऊ, तुम्ही जरा खुनाचे खटल्याचे वगैरे बघा हे बरं का, वरती येतच ते. मला अशी झाली की ह्याच्या मनात असं आलं की आपली चोरी तर पचलीच आहे, मग जरा आपली बुद्धी कानं दाखवा. म्हणून तो त्यातला जो CID काय त्याला म्हणतात, गुप्तहेराचा जो खातं, त्यातला जो मुख्य होता त्याला सांगलं कशाला इतकी वर्ष काढली, बघा की हे दिसत नाही का तुम्हाला, तुम्हाला काय बघायचंय? म्हणला बारीक खेळ अंतरा भोका अंतरावर. हो म्हणला, काही लक्षच नाही गेलं आपलं बा. म्हणला ती भोक चोराई गेलेली आहेत, काल कुठे दिसत होती ही. म्हणला हे खरं आहे, पण ही भोकं पाडली असतील कशी, तो गेला कसा असेल? सारी गोष्ट म्हणला, फुकट नोकरी गेलीत तुम्ही. असा लांब खेळा आणला असेल, त्यांनी आत मारला, तो त्याच्यावर उभा राहिला, वरच्याला धरलं, त्याच्यावर उभा राहिला, असा करीत तो वरती गेला असला पाहिजे. तो तृतीय पुरुष बोलतोय, हे समजेल असं मी समज, तो तृतीय पुरुष नाही बरं का. तर असा तो वरती गेला असला पाहिजे. लोक म्हणायला लागले काय हुशार मनुष्य आहे, यालाच मुख्य नेमलं पाहिजे. खरं आतापर्यंत आम्ही हिंडत होतो, आमच्याबरोबर त्यांना काही कळत नव्हतं, हा मुख्य मनुष्य आहे, याला नेमलं पाहिजे. काही माणसं असतात ते खाली कसा आला असेल, वरती चढणं कठीण का खाली उतरणं कठीण, चारी मंडी चीज होणं कठीण न वेगळी. कठीण असेल तर आपलं नाक खाली, दुसऱ्याचं वरती याच्यामध्ये आहे. पण माणसं असतातच विचारणारी. त्याने कसा खाली आला असेल, म्हणला जसा वरती गेला तसा. खालच्या खेळावर पाय द्यायचा, वरचा काढायचा, खालच्या खेळावर पाय द्यायचा, वरचा काढायचा, असा शेवटच्या खेळावर तो आला, मी पडलो. काय झालं असेल समजलं तर आपण सांगायचं कारणच नाही. जो तृतीय पुरुष बोलत होता तोपर्यंत वाहवा होती, आता चतुर्भुज बायको मिळाल्या विना दुसरा करतोय तोपर्यंत हा मोकळा आहे. दुसऱ्याचा आपल्या अंगावर घेत. नाथांचा ह्याचा पुढचा दृष्टांत आहे. मी जो आपला दृष्टांत सांगितला हा नाथांची उगी समजण्याकरता सांगितला. जो न करता चोरी मी चोर म्हणे राजद्वारी, तो मारी दे लहान थोडी, तसा आपलं झालाय.
बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. फार अप्रतिम जे ज्ञानोबारांची ही सगळी ज्ञानेश्वरी चांगलीच आहे, पण याच्यावरचं जे आहे ना ते मोठं अप्रतिम आहे की जी आत्माराम हा माझं जे प्रमेय त्याच्या करताय गैरसमजुतीमुळे कुठे येऊन बसला. काय त्याला बघावं लागतंय हे गैरसमजुतीनं. करता काय त्याला समजुतीवर सगळं आहे म्हणून डोकं शाबूत ठेवावं. माणसाचं बाकीचं काही बिघडलं तरी चालेल, बुद्धीना अशा प्रणश्य की मनुष्य म्हणतो काही थोडं चुकलं तर चालेल पण बुद्धी भ्रष्ट होऊ देऊ नकोस. हा मुख्य जर काही असेल एखाद वेळा पाऊल वाकडं पडेल काही काही होईल चूक आहे माणसात आपण पण जावत कालपर्यंत बुद्धी भ्रष्ट झाली नाही तावत कालपर्यंत सुधारण्याचा संभव आहे. इथं झालाय ते हे त्याची बुद्धीच बघली त्याला काय करा. विचारो आणि अहंकार सांगितले मग असतीची वस्तू होईल तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. येरवी कोश कीटकाची परी जो आपला आपण वैरी इथपर्यंत आहे. आत्मनाश कोण हा आपण ऐका. आत्मबुद्धी शरीरी चारुस्थरी. चारुस्थरी शरीरी आत्मबुद्धी हा आत्महत्या करणारा. आत्महत्या करणारा सगळं आलं ना त्याच्या मागे. ढेकणानं भरलेली वाज आहे आणि तिथे निजलेला मनुष्य मग काय होईल. त्याला 2 मिठी मारली तू झालो. दुसरं काय तस चारुस्थळी म्हातारा होणार नव्हे. मी जन्माला आलो मी वाढलो मी म्हातारा झालो. तुमच्याची शेवटचीच भेट बरं भेट आत्म्याची भेटत होत नाही तुमच्यांची कसली भेटेल काय. पण त्या शरीराशी तादात्म्य करून असल्यामुळे उत्क्रामंतम स्थितम वाति भंजान गुणान्वितम विमूढानाम पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषः. बरोबर उत्कृष्ट 15वा अध्याय उत्कृष्ट व्याख्यान ज्ञानोबारांची ओवी समजण्याकरता म्हणून मी एक गोष्ट सांगतो. एक मनुष्य मरत पडला होता. योग असा की त्याच्याजवळची माणसं जी होती ती व्यवहारज्ञ नव्हती आणि नाकी शुद्ध आहे असं नाकातनं वारा येत जात होता. जवळचा मनुष्य होता त्याने असं बघितलं आणि त्याला वाटलं संपलं म्हणून त्याला आटपले लागा तयारीला. मी सांगत असतो ही तयारी म्हणजे स्टोव पेटवायची तयारी आहे ते लागा म्हणून उठा नाही ही वेगळीच तयारी आहे त्यामुळं माणसं उठत नाही. असा या मधल्या काळामध्ये जो मेला म्हणून समजला गेलेला होता तो खोकला काय फरक झाला. ज्ञानोबारांची ओळी आहे का. देहाचे मोटके उभे आणि चेतना ते थोपलभे ते चळवळीचे निरोधे आला म्हणती. आत्मा येते नाही आत्मा जातही नाही. हे शरीर उभं आहे हलत आहे म्हणतात. कल्पना करा या शरीराचे व्यापार झाले संपायचे भोग क्षीणा पैसे देह पडला गेला गेला ऐसे बोभाती गा. काही माणसांचे शब्द मोठे ऐकणं वगैरे चाललाय म्हण मग आपण माणसं करतात काही त्याला वारा घालतात. मोठी गंमत आहे म्हणजे आता शरणात जायचंय बरं का त्याला ऊन लागतं म्हणून असे छत्री धरतात. बघण्याची आहे
तेव्हा माणसं माग असतात ते बोलत असतात, काय हो चांगला श्रीमंताच्या कुळा जन्माला आलेला होता, तरणा ताठा जवान, पण केवढ्यात मेला, एकदा सुद्धा त्याच्या अंगाला हळद लागली नाही. मी सांगत असतो 6-6 वेळा हळदी लागायचं भाग्य त्यांना लाभलाय. त्यांचं काय झालंय, आपल्या संबंधानं जी गैरसमजूत करून घेतली, कोशकी आपला आपण वैरी आत्मबुद्धी शरीरीच्या स्थळी जन्मजरामरण इत्यादी काही गुण हे शरीराचे आहे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनवी रे, असं खरं आहे. ते माझे आहेत असं समजून आरोप केला तुम्ही. काय इंद्रिया शरीराचे जे गुणधर्म आहेत त्याचा आत्म्यावर आरोप केला, आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याचा शरीरावर आरोप केला, आणि त्याचा व्यवहार नैसर्गिक लोक व्यवहार असा हा जगतामध्ये आपल्याला व्यवहार चालताना दिसून येत असतो. पण तो चुकीचा, सगळ्या दुःखाला कारण आहे. माणसं जे सगळे दुःख होतात त्याची आत्यंतिक निवृत्ती जर करायची असेल तर हा एकच उपाय आहे, ह्याचा विचार. नामोबारांनी म्हणजे 2-3 उत्कृष्ट दृष्टांत, त्यातला एक 2 आपल्याला सांगायचा. नामोबारांचा एक दृष्टांत असा आहे, काय करावं, ज्या वेळेला जाग व्हायचं त्यावेळेला सुद्धा जागा होत नाही, आता काय करावं, याला वास्तविक जागा होण्याचा हा वेळ आहे, हा मनुष्य देह आहे, हा या ठिकाणी ज्ञान होण्याचा संभव आहे, पण काय करावं. मला त्या पुढचा दृष्टांत सांगायचा, तुमचा मला आहे. कोणी एक भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाचिला चंदांत करणे घेऊन टाके. काय करावं, आपल्या सर्वांना माहितीच असा दृष्टांत आहे, म्हणून थोडक्यात सांगायचं. कल्पना करा एखाद्या ग्रस्ताला आणि त्यांच्या कुटुंबानं सांगितलं की अमुक वस्तू घेऊन या. हे म्हणजे मूर्ख. यांनी सांगितलं आपल्या कुटुंबाला, तू जा म्हणते ती गोष्ट खरी आहे, पण मी चोरला गेलो तर, मी हरवलो तर. आता ती यांचंच कुटुंब होतं, संसार करत होतो म्हणून आपल्या पतीची तेव्हा माहिती होती, म्हणून ते सांगितलं असं करा, तो पलीकडे काळा दोरा पडलाय ना, तो पायाला बांधा आणि जा. म्हणजे बघत राहा त्याच्याकडे, जोपर्यंत दोरा आहे तोपर्यंत, आणि आपल्याला कोणी चोरलं नाही असं समजा. तिला काय माहिती, तिथे भविष्यवादी होती बरीच काही ज्योतिषी, पुढे काय होणार आहे. तिने आपलं तात्पुरतं नवऱ्याचा स्वभाव पाहून सांगितलं. हे राजमहाराज गेले. मला थोडक्यात गोष्ट सांगायची, परत येत असताना आणि एक सापाचा खेळ होता, तो बघायला हे उभे राहिले. आता साप महाखराब जनावर, ज्याच्याशी खेळतात ते सगळे चावून मारायचे सरकी सुटी आता आहे. तेव्हा हाडा सरतेशी खेळू येईल असं नावावर म्हटलंय. तो साप असा होता तोपर्यंत ठीक झाला, असा आडवा, मग काय पळा पळा कोण पुढे पळे तू, माणसं धावपळ करू लागली. त्या स्थितीमध्ये हे तर बावळ तेच ग्रस्त, यांचं काय झालं ते सांगायला नको. घालीन लोटांगण, आणि ते जे लोटांगण घातलं ते दुसऱ्याची तंगडी यांच्या तंगडीत अडकून घातलं, त्यामुळे तो डोळा तुटला. आणि पांगा झाली होती, ह्यांच्या हातातला काही पुळा बिळा होता तो फुटला होता, तसा गोळा केला. आणि मग आठवण झाली, अरे हो, या गर्दीमध्ये आपण हरवलो गेलो का काय. मी सांगत असतो, मूर्खाच्या मनात काय येईल हे ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार काय सांगणार, मूर्ख असतो. काय व्हर्च्यू इज वन, व्हाईस इज मेनी. सदाचार काय हे सांगता येईल, तसाच काय सांगा अनेक रूप आहेत त्याची. तसे मूर्खच आहे. त्यांच्या मनात आलं की आपल्या कुटुंबाने सोय केली होती, पण ते आहे का गेली, आहे काय आपण आहोत का, चोरलो गेलो तर तुटलाच होता. मग काही शंखंड धुमावू झालं, ओरडला मोठ्यांदा. जवळची जी माणसं होती त्यांना वाटलं की हा साप याला गेला चावलाय काय, काही बघा ओरडता येते म्हणून काय झालं, काही साप बी चावला का. म्हणलं तसं नाही हो, म्हणलं मी हरवलो. ते लोक असं बघू लागले, चला आपलं नाही, वेगळ्याच जातीचे आपला उपयोग लागणार म्हणजे घड्याळ हरवलं चालेल, पेटी हरवली चालेल का, मीच हरवलो आपल्याकडे नाही. चला कोणी एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे, ऐसा नाचला चंदन करणे घेऊन टाके. नानोबाला म्हणतात, दोऱ्यानं याची सिद्धी आहे का याच्यामुळे दोरा आहे, दोऱ्यामुळे आणलं, याच्यामुळे दोरा. पण असं समजून आला की जर शरीर आहे तर मी आहे, वास्तविक याच्या सत्तेवर आहे. होई दे जाई दे देही आत्मसत्ते अविक्रिये निष्ठंकिती रामो हे आंधळीचे.
बराय सांगतात की बाबा अरे आत्मसत्ता चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवते हरी बिन असा ज्याच्या सत्तेनं शरीरात हे व्यापार चालले असताना हा असं समजतो की देह हलतोय बोलतोय चालतोय तोपर्यंत मी आहे याचं हे थांबलं तादात्म्य केलं त्यानं भ्रांतीचे तादात्म्य हे ते जे आहे हे भ्रांतीनं आपल्या स्वतःच्या स्वरूपाला विसरला आणि आपल्याहून अत्यंत भिन्न स्वरूपाचा असणार त्याने म्हटलं आहे क्लेश करूची वारी तापत्रयाग्नीची सगडी मृत्यू काकाशी कुरुंडी सांडली आहे असं हे भिन्न स्वभाववान पुन्हा म्हणतात 13वा अध्याय फार उत्कृष्ट असा 13वा अध्याय जो आहे हा गीतेचं जे अध्यात्म आहे त्याच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे की ज्याला अर्जुन भीत होता की मी याला मारणार आणि मला पाप लागणार भगवान म्हणतात हो तो नरिजन नायम हंती नान्य तू धरोनी देहाभिमानाते जितिसूनी शरीराते हे मारिता तू मारिता हे मरते म्हणत आहाती अर्जुना तू जर विचार केला असतो तू वधिता नाही त्याने वध्यही नाही मग हे काय झालं हे हा का भोगावं लागले तर धरोनी देहाभिमानाते जितिसूनी शरीराते तू या शरीराकडे बघून मीच शरीर असं दुर्बुद्धी घेऊन बसलास जसा नामवराचे शेवटचा दृष्टांत सांगायचा आणि बहुतेक आहे नामवारा म्हणतात शुकाचे अंग भारे ते नलिका भुविन नली येरी मोहरे तेने उडावे परी नपुरे मन शंका वायाचे मान तुई आटवे हे आवळी ती टाटू नडी धरवणे ठाके म्हणे बांधला मी पुळा ऐसिया भावनेच्या पडे खोळा ते मोकळ्या पायाचा सवळा गोवी आधीचे तोंडानं म्हणतोय आपल्याला कोणी बांधलं नाही आपण धरलाय पण मोकळ्या पायाचा तवडा गोवी आधीचे तसेच जावे बाहेर आतनी जळले जैसे घरात घरकुल केले म्हणून अंधारणा उजडले गा तो पोपट आपल्या सर्वांना पोपटाचा दृष्टांत माहितीये यामुळे मी जास्त सांगत नाही तो वास्तविक पंख त्याचे आहे कोणी उपटून नेले नाहीत काही नाही पण एकदा असा फिरला आणि खाली डोकं वरती पायाचं त्याचं शीर्षासन तयार झालं की तो व्याध म्हणतो पटलं गिराईक नसोडीची जरी नेला तो अर्धा तसं शास्त्राने सांगितलं अरे बाबा ब्रह्मचारा म्हणतो ते तूच आहे तुमचं समजत नाही मी दम्या खोक्या मरणारा मी कसा ब्रह्म होईल वा आपणच ब्रह्म तर ब्रह्म म्हणता भीती बाब विकल्पाची खाते संशय जाती पाता इतका दृढ तया बंद भावना दृढ म्हणतात की बाबा भावनेनं तो बांधला गेला तसा आत्माराम हा या शरीराला बांधला मोकळी गुंथे रिची कुंथे नाही भार धावी भेडवाडा बैसली खोडा घेतली अपुऱ्या भावी तुकोबाराचा मोठा उत्कृष्ट असा अभंग आहे मोकळी गुंती रिची कुंथे नाही भार धावे डोक्यावर भार नाही कोणी बांधलं नाही पण समजत अशी होऊन बसली त्याची की हो आम्ही बांधलो गेलो आत्माराम हा शरीराशी तादात्म्य करून बसला असं त्याचं शास्त्र आहे आता पुढचा आहे का आपण मग मुक्त कसा होणार ये रवी होय ते तोची आहे तरी काय की जे बुद्धी तैसी नहे अर्जुना एरवी होय ते तोची आहे पोपट मोकळाच आहे तो पण बुद्धी तैसी नहे एखादा त्याची भाषा सांगणारा जर भेटला असं झालं अशी कल्पना करा काय ते पोपट आहे तोंडाने म्हणतोय राघवा नळिकेवर बसू नये म्हणजे बसलेच राजनाने आपण तिला धरलेलं आहे तिनं आपल्याला धरलं नाही सोडलं की मोकळ्याच्या मोकळी आणखीन धरतोय अशा स्थितीतला एक पढित पोपट बोलतोय जो एक चांगला मनुष्य त्या तो दुभाषी होता म्हणजे त्याला पोपटाची भाषा येत होती आणि माणसाची भाषा येत होती होता पोपट पण बोलत होता माणूस यामुळे अडचण अशी होती याला ते समजत होतं आता त्याला ते समजून सांगायचं पोपटाला म्हणजे पोपटाच्या भाषेत सांगायला पाहिजे मी सुद्धा सांगेन पण तुम्हाला समजायचं नाही म्हणून तुमच्याच शब्दात त्याची अडचण तर भाषा दुसरी अडचण निर्माण होणार तेव्हा त्या पोपटाच्या भाषेमध्ये आणि त्या माणसानं त्या पोपटाला समजून दिलं की बाबा अरे तू जो बोलतोयस ना त्याचा हा अर्थ आहे हा अर्थ तू धरलं नाहीस त्याला तू धरलायस त्याला त्याने तुला धरला ना रे असा अर्थ समजला बरोबर नळिकेवरून उठला शुकशाखे बैसला त्या पोपटानं ती नळिका सोडून दिली तसं श्री गुरु उपदेश करतात तत्वमसी
तू या शरीराला आणि मी असं म्हणतोस, पण तुझं खरं स्वरूप जर काही असेल तर ते यापेक्षा वेगळं आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायमव्यय. तू आपल्याला मरका काय समजतोस खुळ्या? तू अव्यय आहेस. तू निर्गुण निराग ह्या देहाची हे दशा आत्माच येसायसा नित्य शुद्ध पैसा अनादिपणे असा आत्मा अनादी असल्यामुळे अनंत आहे. नित्य शुद्ध बुद्ध स्वरूपाचा आहे. तू असा आहे असं पटलं, नुसतं केलं नव्हे, साधुबोध केला आणि नसे झाला तर नाही. करणारे काय सांगतातच आहे, सगळे शास्त्र शास्त्री पंडित सांगून राहिले ते, पण तो बोध होणं तसे नाही. साधुबोध झाला नुरोनिया खेळा ठाईत मुराला अनुभव. तसं त्याने का सांगितलं म्हणजे काय होतं, बुद्धीत पालट होतो. भगवंताला अर्जुनाला जर काही सांगायचं असेल आणि अर्जुनाच्या द्वारा आणि सामान्य तुम्ही आम्ही सगळी माणसं आहोत त्या जगताला ज्ञानोबारांना जर सांगायचं असेल तर ही बुद्धी सोडून द्या. ही बुद्धी ही आत्मघातकी आहे. तया देह संबंधातू प्रतिबधी आत्मघातू भंजिता संतू काहीच नाही. माणसाच्या पाठीमागे जे सुख दुःख लागलं, माणसाच्या पाठीमागे जे जन्म मृत्यू लागले, त्याला पलीकडे जायचंय. फार मजा आहे. पलीकडे जायचंय म्हणजे देहच जर त्याच्या पलीकडे कसे जाणार तुम्ही? हो, इथे उडी टाकून होत नाही की, मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे उडी टाकून होत नाही. देहात राहून देहाच्या पलीकडे जाणार हे वैशिष्ट्य आहे. हा, या गुणाच्या परिसरात वावरत असताना सुद्धा ऐशी मुक्ती असे सहज. भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये अर्जुनाला जर काही सांगितलं असेल तर ते की ऐशी मुक्ती असे सहज. अर्जुना, अरे जसा वारा आहे ना, वारा हा जाळ्यातनं जातो येतो पण मोकळा, तसं हे जे गुणाचं जाळ आहे सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहु देहे देहिनम अव्ययम. फार मोठे अव्ययम देहिनम. तो असे ना, तो भासला बांधला गेल्यासारखा दिसे ना, पण खरा बांधला गेलाच नाही. एरवी होय ते तोच या तरी बुद्धी ऐसी न हे. शास्त्रकार गुरु जर काही करत असले, गीता जर काही सांगत असली तर सांगते न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा अनुभूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. हे पटेल केव्हा? या बोधावर आला तर. तेजाचा तेजो निघाला तेजीच्या से लागला तया रश्मी ऐसा भला बोध व्हावा. त्याचा थोडस विवरण करायचं 5 मिनिटांमध्ये आपली 5 मिनिटांमध्ये याचं विवरण करायचं. मला आपल्याला ती भूमिका सांगायची होती. त्या विवरण जे आहे विवरण सोपं आहे. काय सांडो निभेदाते अभेदे चित्ते आपण या सकट माते राहणारे का. भगवान इथे सांगतायत मला, ते असं सांगतायत की अर्जुना या त्रिपुटी सांगितलेली आहे पण एक आहे असं सांगण्याकरता आहे. दिसायला त्रिपुटी आहे पण ती त्रिपुटी सांगण्यामध्ये आणि भेद सांगायचा नव्हे तर त्रिपुटी दिसत असून सुद्धा मुळात अभेद कसा आहे. तसं शरीर आहे, जगत दिसत आहे, पण आपण एकच आहोत असा अद्वैत बोध जो आहे तो सांगण्याकरता आहे. हा जो बोध आहे ना, तो ज्ञानोबारांच्या भाषेत जर सांगायचं तर मागे त्याने सांगितलं येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे. अर्जुना, येणे थोर बोधलेपणे. मी आतापर्यंत जो बोध सांगितला हा संकोचित बोध आहे. एवढ्याच साडेचे नाताचा पुरता एवढाच मी असा आपला समजूत आहे. आणि अशी समजूत असल्यामुळे आपल्याला सुख दुःख जन्म मृत्यू भोगावे लागतात. एक जरा असा दृष्टांत काय आहे, राशीला धरून जोपर्यंत आहे तोपर्यंत आणि तांदूळाचा दाना झोड्या खाली तुडवला जात नाही. राशीला धरून आहे तो वेगळा झाला की तुडवला गेला. तसंच आहे चैतन्य स्वरूपात व्यापक आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जन्म मृत्यू आपल्याला भोगू शकत नाही. शरीराची वढे तई आत्मज्ञान वेगळे पडे तई बोला मी एवढाच आहे असे संकोचित. म्हणून साधू महात्म्यांचा गरजून उपदेश आहे. संकोचो निकारे धाराशी लहान यही अपोषण ब्रह्मांडाचे. समजेल का हा बंग? समजणं कशी नाही, कारण आता अपोषणच नाही. आपोषणी आपोषण हे जर काही असतं शिल्लक तर समजलं असतंय. आपोषण म्हणजे पंचपात्र नव्हे. आपण हाताचा असा करणं सारखा, कानासारखा गाईचा असा आकार करणं, ज्याच्या जितकं पाणी राहील त्याला आपोषण म्हणतात. तेव्हा तुकोबाराय उपदेश करतात, त्या ब्राह्मणाला उपदेश करतात. तो आपला संकोच काय करून घेतला? हे आपोषण ब्रह्मांडाचे म्हणजे ब्रह्मांड पोटात मावेल एवढा मोठा आहेस तू. हा, एवढे आपोषण कसं येईल? तोंड आहे त्याच्यापेक्षा जर मोठं भांडं असलं तर जाईल का नाही? नाही.
आपोषण तेवढी मौज आहे मोठी. आपोषणी तू सुद्धा भाताचा गोळा नव्हे. भाताचा गोळा असता तर ठीक आहे. नाही नाही, आपोषणी इतकं हे सगळं ब्रह्मांड आहे. तू विचार तर कर. सांगायचा हेतू असा, भगवान या ओवीमध्ये, ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये सांगत असले तर तू आपल्याला असा समज, सोनयाची ठीक सोनयाची लागली दे. आपण वे अनेक मानावे ना, एकच आहे. थोडासा दृष्टांतातला आपल्याला हा सांगायचा. तुकोबाराचा एक दृष्टांत सांगतो आणि मग हा सांगतो, त्याला नाही आठवत. असाच हा संकोच होणे कार्य झाला ती लहान हा जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये सुद्धा सामान्य आपल्या अंतःकरणात उत्पन्न होणारी जी शंका त्याच्या करता रूपक आहे. आपण जर त्या सूर्याचं किरण सूर्याला लागलेलं म्हणता तुम्ही, मग आपल्याला दिसत नाही ते. मध्ये पुस्तक धरून बघा म्हणजे येईल कल्पना. बरं का, मस्त कल्पना धरून बघा, आपल्याला दिसण्याची शक्ती फार मर्यादित आहे सगळी. तुकाराम महाराजांचा मोठा असाच उत्कृष्ट दृष्टांत. एक बाई होती, त्या बाईचं पोरं होती, त्यापैकी एक पोरगं होतं, ते असं धबाक धबाक चेंडू खेळत होतं. त्या बाईला माहिती होतं की हा चेंडू उडाला आमटीत पडला म्हणजे स्वयंपाक सगळा संपला. तेव्हा तिनं आपल्या थोरल्या मुलीला सांगितलं की आवर्ग त्याला. खुशाल होती, तिनं काही केलं नाही. तो चेंडू घेतला आणि त्याला नेला काऊन म्हणून हात हातवरती केला आणि त्याची दृष्टी खालती यायच्या आतच खाचीत ठेवत. कुठे ते पोरगं म्हणाला, चेंडू चेंडू कुठे नेला काऊन. काऊन कुठे नेलायच्या खाचीतच आहे. झुरारो नि दुरी लपविले काखे, तुका म्हणे वाखे कौतुकाचे. दूर गेल्यासारखा दिसतो तसा सूर्याला सोडून हे किरण जे आहे खाली गेलेलं दिसतं. आपण परमात्म्याला सोडून खाली दूर गेलेलं दिसतो. पण तेजाचा तेजोनी निघाला तेजीच्या से लागला. तो दूर आलेला जरी दिसत असला, आपल्याला जरी आपलं मूळ दिसत नसल, कारण अंतर्मुख बघणं हे आपल्याला शरीराची तादात्म्य केल्यामुळे घडत नाही आपल्याकडनं. परांची खन विकर्ण स्वयंभू तस्मात्मन पश्चिनांतरात्मन कष्टित धीर प्रत्येगात्मा आवृत चक्षु अमृतत्व मिच्छन. सांगण्याचं रहस्य असं आहे की शारीरिक दृष्ट्या जरी आपण परिच्छिन्न मर्यादित असलो तरी परमात्माची, आपण परमात्माचा होत अशा व्यापक बोधावरी अर्जुना. जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणं, गुणाने तानाची त्रिंद्रिही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतमश्नुते अमृतमश्नुते. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. मनुष्य हा आणि मर्त्य आहे म्हणजे शारीरिक दृष्ट्या तो आपल्याला समजतो. परमात्माची वरी दुसरा अहंकार निद्रा निरसरा म्हणून स्वप्नाची आवोर बाळा संतोषेषणे. जरी स्वप्न पडलं तरी सुद्धा मुलाला काही वाद येत नाही. एक मनुष्य काशीला गेला स्वप्नात, गंगेवर स्नानाला गेला स्वप्नातच सांगतोय मी, आपल्याला स्वप्न सांगतोय. तो नाशिकचा नव्हता, आपला दुसरीकडचा होता, त्याला पोहता बिता येत नव्हतं. तेव्हा तो गंगे स्नानाला म्हणून उतरला. तो गंगा म्हणजे फार गोड, पाय घसरला आणि एकदम खालची वरती यायला लागला. हिसका बसला आणि जागा झाला पुण्यातल्या रास्तापेठेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोली. असा जागा झालेला जो तो म्हणतो का टाळे राणा हो आण पुसायचं आहे. अरे कशाला? स्वप्नातली गुंगा त्याच्या गुळी मारली तर आण ज्या प्रमाणात होत नाही त्याप्रमाणे शरीर जरी पडलं तरी सुद्धा आत्मा मरतच नाही. शरीर जन्माला आलं तरी तो जन्मालाच येत नाही. शरीराचा आणि त्याचा इतका संबंध आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ हो एवं अंतरम ज्ञान चक्षुषा. भगवान 13 सत्य शेवटी अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे क्षेत्र क्षेत्रज्ञ हो एवं अंतरम. शरीर आणि शरीराला जाणणारा तू, त्याच्यात इतका फरक आहे. तू आपल्याला शरीर समजत नकोस. परमाणू भूतरी हिमकण हिमाचळी मज माझी न्याहारी अहंतैसे. मज माझी देही नको. तू आपल्याला जे देहीची अहम करून बसलायस ना तो व्यापक कर. म्हणजे व्यापक करून म्हणजे पूर्ण हंत विठलो सैंगामी दाटलो रोपलो ना प्रगटलो कोणाहुनी. असा या व्यापक बोध मला सांगायचं. तेजाचा तेजोनी निघाला तेजीच्या से लागला हा जो दृष्टांत आहे तो एवढ्या करता आहे. हा जो व्यापक बोध आहे, आपण आपल्याला परमात्मा स्वरूपाहून भिन्न समजतो आणि म्हणून आपल्या पाठीमागे भीती दुःख वगैरे वगैरे लागते. याची आत्यंतिक निवृत्ती होण्याचा उपाय समजूत पालटणं. थोडक्यात वेदांताचा भाग सांगायचा म्हणजे समजूत पालटणं. भगवंताने अर्जुनाला जन्ममृत्यूच्या पलीकडे जाणं हे शरीरात असताना राम मरे तब हम मरे नाही तो मरे हमची बघाय. तुकाराम महाराजांच्या सारखे ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे जे आहेत ना
हे येणे थोर बोधले पण त्याने म्हटलंय देहबुद्धी आहे आपण पाठव हो आहे ते आण काय आहे ते तुम्ही हा देहबुद्धी आहे देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल हा जे म्हटलं राम मरे तसं शरीर जरी पडलं तरी सुद्धा आपण मरतो आपल्या तरी ती समजूत होत नाही का उभे या उभेपण नाही दयाचे मा पडिली या गहन कवण तयाचे म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी न आले अशा भगवंतांनी अर्जुनाला आणि अध्यात्माचा उपदेश केला तो 6 एवढा करता उपासना कांड आहे गीता जे गीता कांडत्रे निरूपिणी सुचित हे कोडीस वाणी असं जे मी म्हटलं ते एवढ्या करता की भगवंतांनी अर्जुनाला आपल्या कर्तव्याचा उपदेश केला पण ते कर्तव्य करूनही जन्म मृत्यू आपल्या मागे लागू नये त्याच्या पाठीमागचं कर्म कायमच सुटावं शरीर आहे तोपर्यंत शरीरातनं चालू असतं याचं सुटतं काय आपण लक्षात ठेवा शरीर जे आहे ते शरीर ज्या प्रारब्धानं निर्माण झालेलं आहे ते प्रारब्ध जावत कालपर्यंत उभे कालपर्यंत शरीराचे व्यापार चालूच राहतात पण मुक्ताचे देह तैसे हवे तो संस्कार बसे पण हा आपल्याला वेगळा समजतो अक्रिय असं म्हणतो व्यापाराची गाडी कोणताही अपारे अक्रियतेचे नमोळे पाऊलकी असा तऱ्हेचा बोध व्यापक बोधावर ज्या वेळेला येईल त्यावेळेला संभवतो भगवंतांनी अर्जुनाला जर काही सांगितलं असेल तर हा व्यापक बोध दिला की अर्जुना तू या बोधावर ये आवाज भगवंताच्या सारखा उपदेश अर्जुनासारखा म्हणून परिणाम सांगतो ऐशा समयी कर्कशे भोगित स्वानंद राज्य कैसे अजा भाग्योदय जसे अनाठाई नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादा मयाच्युत चितोस्मी गत संदेह करिष्ये वचनंत माझ्या ठिकाणचे सगळे संशय नाहीसे झाले का संशय नाहीसे झाले सांगू या बोधावर आला गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणी आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मग प्रवचनकाराने प्रवचन का लांबवावं कुंडली